आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर आहेत. त्यांना आजच व्हिएतनाम बुद्धिस्ट इन्स्टिट्यूट रिसर्च यांनी डॉक्टर ही पदवी बहाल केली. त्यांचं आपण सुरुवातीला अभिनंदन करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर जय भीम. जय भीम. पहिला आपलं अभिनंदन करतो मी डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करू. चैत्यभूमी येथे लाखोच्या संख्येने लोक येत असतात. महाराष्ट्रातून नाही तर देशातून, परदेशातून लोक येत आहेत. काही भंतेगण, थायलंड, लाओस, व्हिएतनामचे आलेले आहेत बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी. आणि या सगळ्यांची व्यवस्था, चैत्यभूमीची व्यवस्था भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया करत असते की जेणेकरून पोलीस प्रशासनाला, मुंबई महापालिकेला त्याचा भार कमी व्हावा. पोलीस प्रशासनाबद्दल बोलायचं झालं तर समता सैनिक दलाचे 2000 जवान आज इथे डेप्यूट करण्यात आलेले आहे. 5 आणि 6 रोजी जे लोकांना लाईनमधून दर्शनासाठी मदत करणार, पोलीस प्रशासनाला मदत करणार, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे जवळजवळ 500 कार्यकर्ते आज इथे डेप्यूट होतील. 5 आणि 6 या सगळ्यांच्या जोडी इथे लॉ अँड ऑर्डरचं मेंटेन केलं जाईल, शिस्तीचं पालन करण्यात येईल. पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेने आम्ही आंबेडकरवादी असे 700 मुलांना उद्याच्या दिवशी आहेत, 6 तारखेला सकाळी ते रात्री 12 वाजेपर्यंत एवढ्या लाखोचे अनुयायी बाबासाहेबांचे येत असतात आणि त्यांच्यामुळे थोडाफार कचरा इथे निर्माण होतो. स्वच्छतेचा संदेश ते लोक देतील आणि काय पडलेलं असेल कचरा वगैरे ते आपले गार्बेज बॅगमध्ये, पिशव्यांमध्ये उचलणार आणि तो डिस्पोजल करणार आहे. म्हणजे महापालिकेवरती तेवढा ताण पडणार नाही. स्वच्छता, व्यवस्था आणि एन्व्हायरमेंट, बाबा आवाज कमी करा, धूळ जास्त उडणार नाही, याचा सगळ्यांचा आम्ही लोक विचार करत असतो. हे सगळं होत असताना मी गेली अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो लोक येतात, शांततेमध्ये येतात आणि शांततेत जातात. कुठलाही आजपर्यंत अनुचित प्रकार असा घडलेला नाही. हे इतर समाजासाठी मी समजतो चांगल्यापैकी उदाहरण ह्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी, बौद्ध अनुयायांनी घालून दिलेलं आहे. जी आम्ही व्यवस्था चैत्यभूमीमध्ये आज आम्ही व्यवस्था करतो दरवर्षी, तशा व्यवस्था काही दीक्षाभूमीवरती मला कधी दिसल्या नाही. दीक्षाभूमीवरती अशा प्रकारच्या व्यवस्था व्हायला पाहिजे. मागच्या 5 ऑक्टोबर धम्मचक्र दिनानिमित्त मी अपील करण्यात आलं होतं. भारतीय बौद्ध महासभा आणि स्मारक समिती एकत्र आम्ही पब्लिक मीटिंगला ॲड्रेस करू, त्यांनी ते रिजेक्ट केलेलं आहे. परंतु आज मी त्यांना दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना चैत्यभूमीवरती यावं, भारतीय बौद्ध महासभेच्या स्टेजवरती यावं आणि आपण लोकांना संबोधित करावं अशा प्रकारचं मी आव्हान केलेलं आहे. परंतु त्याला रिस्पॉन्स नाही. अशा प्रकारे आज व्यवस्था या चैत्यभूमीची आणि ह्या संपूर्ण परिसराची आहे, हे आपल्याला सांगतो. येणाऱ्या काळामध्ये आपण धम्मदीक्षेचे काय आयोजन केलं का? धम्मदीक्षेचे कार्यक्रम आम्ही भारताच्या विविध कान्याकोपऱ्यामध्ये घेत आहोत. सरकारची बंदी आहे, सरकारचा बराचसे अडथळे आहेत, तरी पण त्याला न डगमगता 22 प्रतिज्ञा, त्याच्यानंतर आपली त्रिसरण पंचशील देऊन आम्ही बौद्ध धर्मांतरित करत आहोत. केसेस होतील ह्याची परवानगी, त्याची परवानगी, आम्ही त्या भानगडीमध्ये पडत नाही. घटनेने दिलेला अधिकार आहे, राईट टू रिलिजन, सेक्शन 25 वगैरे, याचा आम्ही हे करतोय. उम्मीद करतो येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही पिटिशन पेंडिंगमध्ये आहेत त्याचा निचरा होईल.
या धर्मांतराच्या बद्दलचा आणि आपले मार्ग मोकळे होतील. तरी पण ह्याच्यामध्ये आम्ही खंड पडू इच्छित नाही किंवा विचाराचं आणि धम्म परिवर्तनाची लाट या देशामध्ये आलेली आहे. जो शेड्यूल कास्ट वंचित ओबीसी समाज आहे देशामधला, तो आता धर्मांतराच्या मार्गे लागलेला आहे. त्याला कोणी अडवू शकत नाही एवढं आम्हाला कळून चुकलेलं आहे. त्यांना प्लॅटफॉर्म भारतीय बौद्ध महासभा देणार आहे, देत आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये धर्मांतर होत आहे. येणाऱ्या 2025 पर्यंत करोडोच्या लोकांचं धर्मांतर या देशामध्ये करू. देशामध्ये पुन्हा एकदा बौद्ध संस्कृती आणण्याचा प्रयत्न आम्ही होणार आहे. देशामध्ये अमन आणि शांतीचं वातावरण निर्माण व्हावं, भाईचारा एकमेकांमध्ये निर्माण व्हावा, हा आमचा उद्देश आहे. कोणाला आलोचना वगैरे, कोणावरती टीका वगैरे नाही, हे आम्ही ह्याच्यामधून बघत असतो आणि टीका वगैरे टिप्पणी आम्ही टाळत असतो. आमचा अजेंडा धम्म वाढवणं हाच आहे. सर, आपण बघतोय बाबासाहेबांचं स्मारक देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं 2020पर्यंत कंप्लीट होईल म्हणून, पण ते आणखी डिले होते, त्याबद्दल काय सांगणार स्मारकाबद्दल? बाबासाहेबांचं स्मारक हे त्या चैत्यभूमीच्या बाजूला हिंदू मिलमध्ये भव्य दिव्य असं स्मारक होत आहे आणि स्मारकाला विलंब लागतोय हा हे कळून येत आहे. परंतु आलेल्या सरकारने जरा लवकरात लवकर काम व्हावं असं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. उम्मीद करूया की येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये जे टार्गेट त्यांनी 2.5 वर्षाचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे स्मारक निर्माण होईल आणि बाबासाहेबांचं भव्य दिव्य असं स्मारक हिंदू मिलमध्ये होईल की जेणेकरून चैत्यभूमी एका बाजूला आहे आणि हिंदू मिलचं स्मारक एका बाजूला आहे. या दोन्ही स्मारकांमधून बाबासाहेबांचे संदेश, बाबासाहेबांपासून मिळणारी ऊर्जा, शक्ती ही सामान्य लोकांना मिळू शकेल अशी आशा आहे. शेवटी सर एक प्रश्न खाली, आपण अनुयाला काय आवाहन करणार आहोत येणाऱ्या? अनुयायी बरेच हुशार आहेत. अनुयायांना एकच आव्हान आहे, बाबा बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या मार्गाने भगवान गौतम बुद्धाच्या धम्माने चाला. त्याच्यामध्येच तुमचं सगळं प्रगतीच्या वाटा आहेत आणि त्या वाटा जर तुम्हाला सापडायच्या असतील तर भगवान गौतम बुद्धाचा धम्म, बाबासाहेब आणि महापुरुषांच्या विचारावरती जो समाज चालेल तो वैभव प्राप्त करेल, शिक्षण प्राप्त करेल, समृद्धी त्यांना मिळेल, एवढाच मला संदेश आहे. जय भीम. सध्या मी उभा आहे चैत्यभूमीवर. 66वा महापरिनिर्वाण दिन इथे होतोय आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता कित्येक महिला आहेत. या महिला एकंदरीत सांगायचं झालं तर जशी जशी वेळ निघत आहे तसं तसं इथे लोकांची गर्दीसुद्धा वाढत आहे. रात्र यांना दिसत नाही, दिवस यांना दिसत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन इथे घेण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी त्यांना इथे आलेले आहेत. नाशिकवरनं काही महिला आलेल्या आहेत ज्या एवढ्या लांबहून या इथे आलेल्या आहेत आणि इथे येऊन त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एवढ्या रात्री ते इथे पोहोचले आहेत. पण मनावर मुळात कोणत्याही प्रकारचं यांच्यात भीती नाही आहे. मुंबई आहे, सेफ मुंबई आहे आणि चैत्यभूमियांसोबत समता सैनिक दल यांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध आहे, पोलीस विभाग उपलब्ध आहे. आपण त्यांच्याशी गप्पा करूया आणि त्यांच्याकडनं विचारूया की नेमकं काय त्यांच्या मनात आहे, कारण सध्याच्या स्थितीमध्ये त्या इथे अभिवादन करण्यासाठी आलेल्या आहेत. खूप लांब लाईन आहे, लाखो लोक इथे आलेली आहेत. कोविडनंतर दुसरं वर्ष हे आहे आणि दुसऱ्या वर्षी सलग इथे लोक आलेले आहेत. बघू शकता की सायरन्सचे आवाज इथे आहेत, पण एकंदरीत सुरक्षा इथे पूर्ण आहे. त्यांच्याशी चर्चा करूया. मॅडम, कुठून आलात आपण? नाशिक. कसं वाटतं इथं आल्यावर? एकदम छान वाटतंय. 2 वर्ष आता कोविड बंद राहिलं, त्यानंतर मागच्या वर्षी आणि यावर्षी फुल स्पीडने इथे लोक येतात आहे. हो हो हो, येतोय ना. आम्हाला पण फार आवडतंय यायला, सारखं सारखं येतोय आम्ही. हो. किती लोक आलेले आहेत साधारण इथे? आम्ही महिला 25-30 आहेत. 25. हो, नाशिकवरून. एकंदरीत महिलांनी मिळून एवढ्या दूर जाणं आणि सोबत गेल्यानंतर निश्चितपणे भीती असते घरापासून दूर. कसं काय? सर, मुळात कसं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणा किंवा मग बाबासाहेबांची जयंती म्हणा,
बाबासाहेबांचं नाव आलं की आपल्याला एक कसं नवचैतन्य मिळाल्यासारखं होतं. मग ते भारतात असो किंवा अजून कुठे असो, रात्र असो दिवस असो, एकदा महिलांचं संघटन झालं की निघायचं म्हणजे निघायचं. आणि आम्ही नाशिकवरून आलेलो आहोत. माझा 2 वर्षाचा मुलगा मी घरी ठेवून आलेले आहे. कोविडनंतर इतका गॅप बसलेला आहे, परंतु सगळ्या महिला म्हणजे काही वयस्कर आहेत, काही लहान मुलं आहेत, तरीही आम्ही आलो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं नाही किंवा काय केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या गोष्टीचा उजाळा आणि मनाला एक शांतता भेटते. आणि बघितलं की जशी समुद्राला लाट येते तसंच अथांग मानवाची सुद्धा इथे लाट उसळलेली आहे. आणि आम्ही बाबासाहेबांना मनापासून धन्यवाद अभिवादन करतो. आणि जय भीम, नमो बुद्धाय. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एवढं दुरून इथे आले. हे बाबासाहेबांच्या प्रति श्रद्धा म्हणा, एक आस्था म्हणा, एक आदर म्हणा, एक युगपुरुषाला केलेलं अभिवादन म्हणजे ज्यातनं आपल्याला काही चांगलं शिकायला मिळेल हे ते म्हणा. एकंदरीत संपूर्ण याच्यामधून या महिला इथे आलेल्या आहेत. आणखी काही लोकांचं वयोवृद्ध महिलाही सुद्धा तुमच्यासोबत आहेत. त्रास तर झालाच असेल, पण तरीही तुम्ही इथे आलात, काय सांगाल? सर्वांना जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. 3 वर्षापासून आतुरतेने आम्ही वाट बघत होतो की हा कोरोना कधी संपेल आणि कधी बाबासाहेबाला एकदाचं अभिवादन करू. तर आज वयाचा विचार न करता मी पण नागपूरवरून आले. आज सकाळी ट्रॅव्हल्सने हा सगळा ग्रुप आम्ही सोबत इथे आलो. 26 नोव्हेंबरला तसा हमला झाला होता, त्यावेळेस पण 6 डिसेंबरला आमच्या महिला न घाबरता चेंगराचेंगरीत सुद्धा होत्या, तरी पण आम्ही अभिवादन करायला आलो. कारण बाबासाहेबाला अभिवादन करणे म्हणजे एक जीवन मृत्यू आम्हाला आला तरी काही फरक पडणार नाही, परंतु बाबासाहेबाला 6 डिसेंबरच्या दिवशी आम्ही अभिवादन केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलते. जय भीम. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यांना कोणीही थांबवू शकत नाही. मग तो अतिरेकी हल्ला असू द्या, इतर कोणती प्रॉब्लेम असू द्या, या संपूर्ण गोष्टीमधून या सगळ्या महिला इथे येत आलेल्या आहेत, आजही आलेल्या आहेत. आणखी त्यांच्याशी गप्पा करूया. कुठून आलात ताई तुम्ही? हां, नाशिक. नाशिक. हो. कसं वाटतं इथं आलं? हां, आता पर्सन वाटतंय. हो बरं वाटत हो दर्शन घेतो. हो बरं, ते बाकीचे लोक सांगतात तुमची तब्येत खराब आहे, हो, तब्येत खराब आहे. तरी इथे हां, हो कसं वाटतं? हो, पर्सन वाटतंय. हो. शब्दांमध्ये भावना या व्यक्त करू शकत असल्या नसल्या तरी चालेल, पण यांच्या अनुभवातून, यांच्या चेहऱ्यावरच्या त्या आनंदावरून किंवा बाबासाहेबांना भेटायला चाललो आहे या गोष्टीमधनं निश्चितपणे कुठे ना कुठे त्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान दिसतंय. आणखी काही लोकांना विचारूया. अजून काही महिला आहेत, या सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि संपूर्ण एकंदरीतपणे या महिला ग्रुपने आलेल्या आहेत. कोणी नागपूरवरून आहे, कोणी नाशिकवरून आहे, पण इथे ते एकत्रितपणे आलेल्या आहेत. गर्दी खूप असते मुंबईत आल्यावर आणि सोबतच एवढं मोठं अरेंजमेंट असल्यावर गॅरंटी या गोष्टी नसते की रात्री राहायला जागा मिळेल की नाही, आपल्याला इथे जेवायला मिळेल की नाही. अर्थात भीमसैनिक सगळ्या गोष्टी करतात, सगळ्या गोष्टी, पण राहायला जागा मिळणार नाही, शाश्वती नसते. तरीही तुम्ही इथे येता, कशा पद्धतीने सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आम्ही ह्या हेतूने नाही की आपल्याला आराम किंवा काय मिळेल या हेतूने आम्ही इथे येत नाही. तर आमचा एवढाच हेतू असतो की कधी आम्हाला बाबासाहेबांना अभिवादन करता येईल, आम्ही ह्या हेतूने येतो. तर आम्ही येताना आपली जशी सोय, आपण डबा बाटली घेऊन येतो त्या हिशोबाने, आणि आम्हाला जसं आपल्या शिवाजी पार्कला जागा भेटेल तिथे आराम करतो, नाहीतर आपण जिथे फुटपाथवरती जागा भेटेल. एक रात्र काढायची असते, पण सर्व आमचं लक्ष सगळं अभिवादनाकडे असतं. त्याच्यामुळे आम्हाला किती गर्दी, किती त्रास हा काही एक जाणवत नाही. तर आम्हाला फक्त एवढंच असतं की आमची किती वेळा बाबासाहेबांना आम्ही जिवंत आहे तोपर्यंत अभिवादन करू शकतो, आणि त्यांची ऋण फेडता आम्ही फेडू शकत नाही, पण त्या पद्धतीने आम्हाला जेवढं करता येईल तेवढं महिलांचा ग्रुप घेऊन आम्ही आजवर इथपर्यंत आलेलो आहोत. आणि हीच आमचं इथून पुढचे बी हे राहील. तर सर्वांना मी एवढं बोलवते आणि अभिवादन करते बाबासाहेब. या शब्दांना, यांच्या भावनांना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही, कोणीही व्यक्त करू शकत नाही. कारण त्यामागे एक रिझन असं आहे की यांना संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या बाबासाहेबांशी निगडीत आहेत. मित्रांनो, इथे येण्याची व्यवस्था नाही, व्यवस्था असली तरी त्यात जागा मिळेल की नाही हे माहिती नाही. तब्येत कशी आहे, खराब आहे, चांगली आहे, ते मॅटर करत नाही, पण इथे राहायला जागा मिळेल नाही मिळेल हेही माहीत करण्यात नाही. पण या संपूर्ण गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे की इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांना अभिवादन करायचं आणि अभिवादन करण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे दर्शन घ्यायचं. याच्यासाठी या सगळ्या गोष्टी यांना कुठेही माइंड करत नाही आणि लोक इथे येतात. या महिला इथे आलेल्या आहेत, निश्चितपणे यांचंही अभिनंदन आणि सलाम अशा त्या महामानवाला
ज्यांनी असं काही करून ठेवलं की त्या माणसाला भेटण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने इथे लोक उपलब्ध होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नाव नाही आहे, एक व्यक्ती नाही आहे, तर हा एक विचार आहे, एक आचार आहे आणि सोबतच एक अशी शक्ती आहे जी वंचितांना पुढे आणते, जी सर्वांच्या विकासासाठी काम करते, सर्वांचा आधार बनण्यावर भर देते. आणि तो विचार इथे माझ्या मागे जे लोक येतात या संपूर्ण लोकांमध्ये दिसून येतोय. कारण रात्र झालेली आहे, वेळ झालेली आहे, दिवसभराचे थकलेले लोक आहेत, पण चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे लोक एवढ्या रात्री लांबच लांब लाईनमध्ये लागून इथे पोहोचतात आहे. गावावरनं आलेले आहेत, अनेक खेड्यापाड्यातनं हे लोक आलेले आहेत. या लोकांना जर तुम्ही बघाल तर निश्चितपणे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र आज इथे दिसेल. महाराष्ट्रच का तर मध्य प्रदेश म्हणा किंवा इतर संपूर्ण राज्य जे आहेत त्या राज्यांचे लोकसुद्धा इथे आलेले आहेत. आता हे लोक इथे का बरं आलेले आहेत यांच्याचकडनं जाणून घेतलेलं जास्त योग्य राहील. खूपशे लोक इथे आहेत, आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. कुठून आलात दादा आपण? पुण्यावरून. का बरं एवढ्या दूर आलात? दीक्षा बंधूला दर्शन घेण्यासाठी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी. बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी इथे आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की इथे गर्दी असते, इथे संपूर्ण आहे, कोविड गेलेला आहे, तरी तुम्ही इथे येता? मन नाही राहत ना सर, बाबासाहेबासाठी तळमळीने यावं असं वाटतं की त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं, मग आपण एक दिवस त्याच्यासाठी का नको आहे, त्याच्यासाठी हे मन नाही थांबत म्हणून येतोच आम्ही. मन भानत नाही का बरं? त्याच्यामागे कारण असं आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत ज्यांच्यामुळं सर्वांना समानतेनं जगण्याचा अधिकार दिला. जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान ज्या व्यक्तीमुळे मिळालं आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाला माणूस समजण्याचं कार्य ज्या माणसाच्या हातून घडलं असा तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथे संपूर्ण लोक आहेत, काही शहरात नाही आलेले, आपण त्यांना विचारूया. ताई कुठनं आलात तुम्ही? विरार. एवढ्या रात्री विरारपासून इथपर्यंत आलेला आहेत चैत्यभूमीला, का बरं? काय कारण त्याच्यामागं? बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचार मुक्तिदात्याला अभिवादन करण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि एकदम यावर्षी एकदम खूप चांगल्या प्रकारे लोक घेतात. पुढे जावा. आणि लोकांचा क्राऊड यावर्षी भरपूर आहे आणि परत शांततेत, म्हणजे आजपर्यंतच्या आपण अभिवादन रॅली जर बघितलं तर खूप आरडाओरडा असायचा, पण यावर्षी पूर्ण शांततेत लोक आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आणि हा एक चेंजेस आहे ह्या वर्षीचा, हा लोकांना दिसतोय. आणि त्या पद्धतीने खूप शांततेत लोक अभिवादन करत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांचा सपोर्ट आहे. आपले स्वयंसेवक आहेत ते देखील चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहेत, लोकांना अभिवादन करत आहेत. ठीक आहे, तर खूप चांगल्या प्रकारे अभिवादन करण्यासाठी लोकांचा जो जत्ता जो आम्ही बघतो आहे दादर स्टेशनला, भरपूर असं फक्त गव्हर्नमेंटच्याकडून सहकार्य जे पाहिजे होतं तेवढं त्या पद्धतीने नाही आहे. पण तरी पण आपली आंबेडकरी जनता ही समजूतदार आणि सामंजस असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित एकदम हँडल करून ते आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करण्यासाठी आलेले आहे. आत्तापर्यंत जर बघितलात तर ह्याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी आपले गणपती उत्सव झाले, दहीहंडी झाली, तेव्हा जत्ते येत नव्हते का? पण हे गव्हर्नमेंटला कुठेतरी या गोष्टीला डायवर्ट करायचं आहे. लोकांना इथे कसं माहिती आहे का, इथे महापरिनिर्वाणाला लोक लाखोच्या संख्येने येतात आणि हा प्रमाण कुठेतरी कमी करायचं आहे आणि आंबेडकरी समूहाच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण करायची आहे. यासाठी हे 144 कलम लावलेलं आहे आणि याच्यामागे खूप राजकारणी लोकांचं षडयंत्र असू शकतं. पण आपण त्या गोष्टीकडे आता लक्ष देऊ नये. आपण फक्त आपल्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकदम शांत चित्ताने यावं, एवढंच मी आपल्या जनतेला आपल्या माध्यमातून लॉर्ड बुद्धा TV मी खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो की त्यांनी इथे लाईव्ह तुम्हाला दिलं आहे आणि त्या सर्व प्रतिनिधी तुम्ही असाल त्या सर्वांचे मी मनापासून अभिवादन करतो, आभार मानतो की इथे जी आपली जनता येते यांना तुम्ही लाईव्ह करताय, दाखवताय, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. एकंदरीत संपूर्णपणे तुम्ही या लोकांच्या भावना बघू शकता की यांची जी इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती कोणत्याही नियमाने मागे जाऊ शकत नाही, कोणत्याही मोठ्या रोगामुळे मागे जाऊ शकत नाही आणि सोबतच कोणत्याही अविचारी भावनेने सुद्धा जाऊ शकत नाही. आपल्यासोबत एक आजोबा आहेत, अनेक खूप वेळापासून ते आमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात आहे, त्यांच्याशी जाणून घ्या. बोला काका, काय बोलायचं तुम्हाला? माझं नाव MT बोरकर है, मैं नागपुर आलेला है और मैं हिंदी में बात करता हूँ क्योंकि मैं मध्य प्रदेश का इंचार्ज रहा भामसेब का, 73 से मैं काम कर रहा हूँ. और मध्य प्रदेश के अंदर में यहाँ पर जो मध्य प्रदेश में भी काफ़ी लोग आते हैं क्योंकि ये जो बाबा साहब के जो भूमि है इस भूमि का दर्शन करने के लिए पूरे देश से लोग आते हैं
उसमें से मध्य प्रदेश से भी लोग आते हैं, और उसमें से खासकर जो रीवा से, सतना से जो लोग हैं, जहाँ से मतलब हमने सांसद जीता के लाया है, वहाँ से भी लोग आते हैं। और मैं भी इस तरीके से मैं चाहता हूँ कि यहाँ पे जो हम आए हैं तो यहाँ पर इसलिए आए हैं कि यहाँ की जो ऊर्जा है, बाबा साहब की जो ये स्मरण भूमि है, यहाँ की जो ऊर्जा है, ये ऊर्जा सबको मिले और सब लोग जो है ऊर्जा लेकर यहाँ से जाए। और बाबा साहब की जो अम्बेडकर मूवमेंट है, इस मूवमेंट को सभी लोगों ने उसको बढ़ाने के प्रयत्न करना चाहिए। लेकिन आज हम देखते हैं कि बड़े पैमाने पर जो है हमारे समाज के अंदर में जो लिखे पढ़े लोग हैं, ये बड़े पैमाने पर एक कुकुर मुत्ते की तरह जो है वो संगठन बनाए हैं और संगठन बनाकर अपने एक मेक के टांग खींचने में लगे हैं। और इससे मतलब बड़े पैमाने पर आपने देखा होगा कि RSS की जो मूवमेंट है ये बड़े पैमाने पर फैल रही है। तो इसके लिए मेरे से सोचे कि भाई ये कुकुर मुत्ते की तरह जो हमारे संगठन बने हैं, इनमें सब लोगों ने इकट्ठे आना चाहिए। और इकट्ठे आकर, क्योंकि ये जो ऊर्जा है इस और ये संकल्प दिन है, आज का जो दिन है ये संकल्प दिन है। हमने संकल्प लेना चाहिए बाबा साहब के इसके ऊपर में, परिनिर्वाण दिवस के ऊपर संकल्प लेना चाहिए। और संकल्प ये लेना चाहिए कि सारे संगठनों को हम लोगों ने अलग अलग जो चल रहे हैं उसको अलग अलग करके इकट्ठे आना चाहिए। और इकट्ठे, और वो जो लीडरशिप भी है, ये लीडरशिप भी जो है आपने देखा होगा कि जो लीडरशिप में जो है ना, जो ऊर्जा है, ये ऊर्जा तो है उनमें, लेकिन नीतिमत्ता नहीं है इनमें। जो है नीतिमत्ता नहीं होने के कारण, और इनमें जो जिसको हम बोल सकते हैं कि एक जो उनमें एक त्याग की भावना तो है, लेकिन नीतिमत्ता और जो अपना बिहेवियर है, ये बिहेवियर भी मतलब जो है वो ठीक नहीं होने के कारण जो नेतृत्व है, ये नेतृत्व विहीन पूरा देश हो चुका है। इसलिए आज के अब उपलक्ष्य में हम लोगों ने अगर सारे गिले शिकवे मिटाकर अगर हम इकट्ठे आते हैं, तभी हम आज जो है आने वाले कल में जो बाबा साहब का संविधान मिटाने की बात चल रही है, तो इस ऊर्जा से यहाँ के जो ऊर्जा, वैसे ये सारे जो लोग काय के लिए आते हैं यहाँ पर, ये बाबा साहब की ऊर्जा जो लेने के लिए आते हैं। और ये ऊर्जा अगर हम लेके जाते हैं तो ये हमने संकल्प दिन मानना चाहिए और संकल्प लेना चाहिए कि आज के दिन हम संकल्प लेते हैं कि आने वाले समय में हम अपने जो संगठनाएँ हैं, जो कुकुरमुत्ते की तरह हमने बना है, उसको मिटा देंगे और इकट्ठे आकर इस संविधान को बचाएंगे। यही आज का संकल्प है, यही संकल्प लेना चाहिए। धन्यवाद अंकल. महत्त्वाचं म्हणजे यांना सांगायचं होतं की ही जी जागा आहे, आज लोक इथं आता एक ऊर्जा घेण्यासाठी येतात आहे आणि इथनं मिळालेली एक अशी इच्छाशक्ती जी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकते. आणि बाबासाहेबांचे विचार जर आपण इथून घेऊन जातो आहे तर एक संकल्प करून घेऊन जाऊया की आपण एक राहू, एक म्हणून लढू आणि एक म्हणून आपला विकास करू. ही भावना लोकांनी आपल्या मनात घ्यावी असं यांचं म्हणणं होतं. निश्चितपणे योग्य पद्धतीने त्यांनी ते मांडलेलं आहे. इथे कित्येक लोक आहेत वेगवेगळ्या ठिकाणून आलेले. आपण काही लोकांशी आणखी बोलण्याचा प्रयत्न करू. काका कुठून आलात तुम्ही? मी जयसिंगपूरहून आलो, कोल्हापूर जिल्हा. एवढं लांबून इथे येण्याची काय गरज होती? तुम्हाला माहिती आहे ना कोविड झालेला, भीती वाटू शकते, तरी तुम्ही आलात. हो, आता ज्या माणसाने आपल्याला माणसात आणलं त्या माणसाचं कोविड त्याच्यापुढं अगदी दुर्मिळ आहे तो, त्यामुळे आम्ही दर्शनासाठी इथे आलेलो आहे. क्या बात आहे. भावना बघू शकता की यांनी मोजक्या शब्दामध्ये जे म्हटलं की ज्या माणसाने आम्हाला माणसात आणलं त्या माणसासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि ही भावना सर्वात मोठी असावी. निश्चितपणे या भावनेसमोर इतर कोणतीही गोष्ट सहज लागू होऊ शकत नाही, कारण आलेले आहेत ते बाबासाहेबांसाठी आले आहेत. आणि एकंदरीत इथे काही महिला या गावावरनं कुठनं आलात तुम्ही? नाशिकवरून आला. आणि मला सांगा किती तुम्ही एजेड दिसताय, खूप वयाचे आहात, तुम्हाला भीती वाटली नाही, त्रास होईल असं? आम्ही कांदे लावायला जरी जातो तर बाबाचेच गाणे म्हणतो, बाबाचेच संस्कार पाळतो आणि बाबाच्या विचारानंच आजपर्यंत चालू आहे आमचं. एखादं गाणं दिलाय दणका एकच भारी, दिलाय दणका एकच भारी, मनुवाद्याच्या तोंडावर, जातीवाद्याच्या तोंडावर, अरे होता तो बापाचा बाप, अरे होता तो बापाचा बाप, माझा भीमराव आंबेडकर, होता तो बापाचा बाप, माझा भीमराव आंबेडकर. चला. गाण्यांमधनं काय असो ना, मनाची जिद्द त्यांच्या शब्दातनं दिसते. एकंदरीत इथं संपूर्ण आलेले लोक याच भावनेने आलेले आहेत की इथनं आजच्या दिवशी काहीतरी वेगळं, काहीतरी मोठी ऊर्जा घेऊन जाऊ जी आयुष्यामध्ये आपल्यासाठी काहीतरी चांगलं करू शकेल आणि आपल्यासाठी काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यात घडू शकेल. बाबासाहेबांचा विचार जर आयुष्यात मनात आणि आत्मसात करण्यात आला
तर निश्चितपणे आयुष्यात नक्कीच खूप काही चांगलं होईल याची शाश्वती प्रत्येक विचारवंत आणि सामान्य माणूससुद्धा देऊ शकतो. कॅमेरामॅन विकाससह निलेश फरकाडे, लॉर्ड विद्या टीव्हीसाठी.